नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. दिनांक 27/12/2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय हा निर्गमित केला. त्या शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत जर मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याबाबतचा निर्णय हा यापूर्वी घेण्यात आलेला होता. परंतु विविध शासकीय कार्यालयाकडून प्राप्त निवृत्ती वेतन प्रकरणामध्ये काही मुद्द्यांच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करण्याची विनंती ही महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे राज्य शासनाकडून स्पष्टीकरण सादर करण्यात येत आहे. दिनांक 1/4/2023 पूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाकडून दिनांक 31/3/2023 रोजी शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुना 3 मधील विकल्पाची प्रत तसेच दिनांक 1/4/2023 रोजी किंवा नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित कार्यालयाने वित्त विभाग शासन निर्णयान्वये दिनांक 31/3/2023 अन्वये सादर करण्यात आलेला नमुना 2 किंवा नमुना 3 कुटुंब निवृत्ती वेतनाच्या प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना आहरण व संवितरण अधिकारी किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित करून सादर करणे ते आवश्यक ठरेल. दिनांक 31/3/2023 शासन निर्णयान्वये सानुग्रह अनुदान योजना ही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिनांक 1/4/2023 पूर्वी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सानुग्रह अनुदान हे देण्यात आले आहे किंवा नाही याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयास पाठवणे हे आवश्यक ठरेल. दिनांक 1/4/2023 रोजी व त्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर योजना कार्यान्वित नसल्याने त्याबाबतचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता ठरणार नाही. परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा असलेले कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना देण्यात येऊन शासनाच्या अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना मिळणाऱ्या निवृत्तीविषयक लाभातून समायोजित करून शासन खात्यात जमा करण्यात आले आहे असे प्रमाणपत्र सविस्तर लेखाशीर्षासह महालेखापाल कार्यालयाकडे ते सादर करावे लागेल. या संदर्भात वित्त विभाग शासन परिपत्रक हे दिनांक 24/8/2023 रोजी विहित केलेल्या कार्यपद्धतीने ते अनुसरण करायचे आहे. जेथे कायदेशीर वारस किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना NPS किंवा DCPS अंतर्गत जमा झालेला निधी अदा केला गेला नाही तेथे NPS DCPS मधील शासनाच्या अंशदान आणि त्यावरील व्याज शासन खात्यात भरणा केल्यानंतर निवृत्ती वेतन प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना शासनाच्या अंशदान शासन खात्यात जमा केल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. शासन निर्णय दिनांक 31/3/2023 नुसार दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान अनुज्ञेय करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यास जर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू आहे तथापि प्रशासकीय कारणास्तव त्यांचे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली खाते उघडले गेले नसेल तरी सदर कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान हे अनुज्ञेय ठरावेल. ज्या कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय दिनांक 31/3/2023 प्रमाणे विकल्प दिला नसेल मात्र त्यांच्या सेवेची 15 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी किंवा सदन शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्षापर्यंतच्या कालावधीत त्यांचा मृत्यू झाला असेल तर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदीनुसार संबंधित कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान मिळण्यास आपोआप पात्र राहतील. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंब निवृत्ती वेतनासाठी कोणीही पात्र नसतील तर त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 114-115 प्रमाणे पात्र व्यक्तीस मृत्यू उपदान हे अनुज्ञेय राहील. तथापि मृत्यू उपदान प्रदान करताना सानुग्रह अनुदान देण्यात आलेल्या प्रकरणी त्या रकमेचे समायोजन केल्यानंतरच संबंधितांना मृत्यू उपदान हे देय राहील. मात्र अशा प्रकरणी संबंधित कुटुंबियांना शासनाचे अंशदान परत करण्याची आवश्यकता नाही. राज्य शासनामध्ये 20 वर्षाची अर्धकारी सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सक्तीने सेवानिवृत्त व शासनाकडून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान हे अनुज्ञेय ठरेल.
तथापि शासन सेवेतून राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती प्रदान हे अनुज्ञेय ठरणार नाही. जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित शासकीय अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील परिपत्रक किंवा शासन निर्णय हा विविध फेरफारांसह लागू असेल. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील.